फॅब्रिक नेमकं मोजायचं कसं याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कुठला पण एक जो पदर असतो, एक टोक असतं ते असं पकडायचं आणि हा हात लांब करायचा आणि दुसरा जो हात आहे तो असा फोल्ड करायचा कोपऱ्यामध्ये या अशा पद्धतीने आणि हा असा मोजून घ्यायचा आहे आपल्याला कापड. ठीक आहे, हे झालं आपलं 1 मीटर. आता हे क्रॉस चेक करून मी तुम्हाला दाखवते. आता एक्झॅक्ट 1 मीटर भरेलच असं नाही, कारण की प्रत्येकाच्या हाताची लांबी कमी जास्त असते, उंची वगैरे याच्यामध्ये फरक होऊ शकतो आणि कमी जास्त मोजताना होऊ शकतं. तर एक्झॅक्ट नाही पण 1 मीटरच्या जवळपास होऊ शकतं. आता मी हे इथेच पकडून ठेवलेलं आहे आणि 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर येतात. तर आपण आधी सेंटीमीटरच्या बाजूने मोजतोय आणि क्रॉस चेक करूया. तर हे बघा जवळपास 99 ते 100 सेंटीमीटर हे भरलेलं आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने जर आपण मोजलं तर आपल्याला 1 मीटर हे मोजता येतं. म्हणजे जर दुकानात तुम्ही कापड खरेदी करताय आणि तुम्हाला जर डाऊट आला की दुकानदाराने हे थोडंसं कमी मोजलेलं दिसतंय वगैरे, तर तिथल्या तिथे तुम्ही टेपने पुन्हा असं सरळ टेप करत बसा आणि त्याच्यात वेळ घालवा. पटकन असा मीटरच्या भागात असा जर तुम्ही कापड पकडला तर हा जवळपास 1 मीटर हा भरतो. ठीक आहे, तर आता हे कापड नेमकं किती आहे बॉटमचं ते आपण मोजून बघूया. तर हे झालं 1 मीटर, हे झालं दुसरं आणि हे एक्स्ट्रा. ठीक आहे, म्हणजे 2.25 मीटरच्या आसपास हे कापड आहे. तर 2.25 मीटरमध्ये किती 2.25 मीटरमध्ये काय बसणार, तर 2.25 मीटरमध्ये तुमची सलवार बसेल किंवा मग चुडीदार बसेल. ठीक आहे, सेमी पटियालाला 2.5 पेक्षा जास्त लागतं आणि फुल पटियालाला 3-3.5 मीटर लागतं. ठीक.